आज जागतिक आदिवासी दिन आहे। आदिवासी बांधवांच्या संरक्षण हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच आदिवासी संस्कृतीबाबत जनजागृती व्हावी याकरिता हा दिन साजरा करण्यात येतो। हा दिन जगभरात साजरा करण्यात येत असून यंदा या दिनाचं औचित्य साधून मुंबईच्या विधान भवनामध्ये हा दिन पहिल्यांदा साजरा करण्यात येत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी आदिवासी बांधव पारंपरिक वाद्यांसह पारंपरिक इथे नृत्य करताना दिसताय। समोर मोर नाचताना दिसतोय। आपल्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी आदिवासी नेते तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ जे आहेत। काय सांगाल, आज आदिवासी दिन आहे, पहिल्यांदा विधान भवनात हा दिन साजरा होतो। नाही, 9 ऑगस्ट हा आदिवासी जागतिक दिन पूर्ण महाराष्ट्रभर आज खेडोपाड्यात साजरा केला जातो आणि इथं विधान भवनमध्ये मी यंदा 4थं वर्ष आहे। त्याची सुरुवात छोटीशी झाली होती, पण छोट्या सुरुवातीला राज्यपाल आले होते। आम्ही त्यावेळेला राज्यपाल महोदय कोश्यारी साहेब मी इथं नाचलो, ते अनेक लोकांनी त्या ठिकाणी बघितलं। आता ही परंपरा भविष्यात पुढेही चालू राहावी हा उद्देश ठेवून खेड्यापाड्यांमध्ये होतंय, मुंबईमध्ये व्हावं। मी मुंबईकरांना नम्र विनंती करेल का ह्या 9 ऑगस्टच्या दिवशी कमीत कमी आमच्या लोकांना येऊन त्यांची जी काही परंपरा आहे, संस्कृती आहे, संस्कृतीची जोपासना, जतन आणि त्यांचा आदिवासी वेशभूषा ही बघण्यासाठी का होईना अनेक लोक आतुरतेने येत असतात। मी मागच्या वेळेला एक कार्यक्रम आजही जाणार आहे, मी गेटवे ऑफ इंडियाला केला होता। परदेशी लोकांनी सुद्धा आमच्या महिलांमध्ये, आमच्या जेंट्समध्ये त्या ठिकाणी महिला, पुरुष, परदेशी लोक खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी आनंद लुटला। तर ही परंपरा कायम अविरत चालू राहावी या दृष्टीनं सरकारनं सुद्धा विचार करून काल परवा तसं मी 1-1.5 महिन्यापासून सरकारच्या मागं लागून एक सुट्टी जाहीर करावी म्हणून कालच मुख्यमंत्री महोदयांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी यांनी कॅबिनेटमध्ये तो निर्णय करून 1 दिवसाची सुट्टी त्या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे का जेणेकरून शाळकरी विद्यार्थी वगैरे त्यांना ह्या संस्कृतीची कल्पना यावी या दृष्टीनं हे करण्याचा खरा मानस होता। तर हे भविष्यात चालू राहील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद। नक्कीच आज जर आपण पाहायला गेलं, आज अनेक वर्ष झालेले आहेत, मात्र अनेक आदिवासी बहुल भागांमध्ये आजही रस्त्यांची टंचाई आहे। अनेक ठिकाणी झोळीतून आपल्याला रुग्णांना न्यावं लागतं। तसेच जेव्हा कडक उन्हाळा असतो तेव्हा खोल विहिरींमध्ये उतरून आदिवासी बांधवांना पाणी काढावं, या प्रश्नांकडे लक्ष वेधणं गरजेचं आहे। थोडंसं नाही म्हणता आपण म्हणता त्याला सत्यता आहे, पण तरी तसं पाहता खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे का जे पूर्वी 100% गावांमध्ये ह्या अडचणी होत्या, आज त्या 2-5% गावांमध्ये आजही अडचणी आहेत। पण आम्ही आदिवासी मुळात राहतो ते वन विभागात, म्हणजे आमचं दैवतच हे निसर्ग आहे। आम्ही जे निसर्गात राहतो, वनात राहतो आणि त्याच्यामुळं ज्या काही मूलभूत सुविधांची निर्मिती व्हायला तुमचं म्हणणं आहे त्या मताशी आम्ही सहमत आहोत। आमच्याच लेखी बाळे त्या ठिकाणी झोळीतून न्यावा लागतात, परंतु वन विभागाच्या भयानक अशा जाचकाठी आहेत। मी आमदार झाल्यापासून 15-20 वर्षापासून सातत्यानं पाठपुरावा करतोय का जे केंद्र सरकारनं जे वनावर DFO लेवलला 1 हेक्टरपर्यंतची परवानगी देण्याचे अधिकार दिलेत, पण 1 हेक्टरमध्ये कुठलाही प्रोजेक्ट होत नाही, रस्ता होत नाही। म्हणून मी सातत्यानं मागणी करत असतो। आताही भूपेंद्र यादव साहेबांची वेळ मागितलेली आहे मी का बाबा ह्या निकषात थोडासा बदल करा आणि DFO लेवलला नसेल तर CCF लेवलला का होईना पण एक 5 हेक्टरपर्यंतची परवानगी इथल्या लेवलला असावी का जेणेकरून 2-3चा प्रस्ताव सादर करून 3-2चा प्रस्ताव सादर करून आणि त्यांना ती जमीन मिळावी। कारण नियम काय म्हणतो का तुम्हाला 10 हेक्टर जागा फॉरेस्ट देतं, पण केंद्राची मालकी असल्यामुळं 10 हेक्टर जमीन केंद्र देतं, पण महसूलची जमीन आपल्या सरकारची, राज्य सरकारची जमीन त्यांना द्यावं लागते आणि ते देताना त्याच्यावर जोवर काही पैसे लागतील, कारण आपल्या जमिनीची महसूलच्या जमिनीचा रेडी रेटनं हा 50, 55, 60 हजार आणि त्यांच्या वनाची किंमत सगळी काउंट केली जाते। मग ती जमीन पार 25-30 लाख रुपये एकरानं त्या ठिकाणी त्यांनी आपली घ्यावा लागते आणि ते घ्यायचं म्हटलं तर जमिनीला जमीन देणं एक वेळ ठीक आहे, पण 1 लाख रुपये कुठं आणि 25 लाख, मग ते वरचे 24 लाख रुपये राहतील ते पर एकरी ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं भरायचे आहेत। म्हणून एवढं करणं शक्य होत नाही, म्हणून ती थोडीफार परिस्थिती जी आहे तरी आता बरेच समजा मध्यंतरी ह्याला
मानकापूरच्या तिथं खासदार शिंदे साहेब गेले होते. तिथे एक मोठा मेजर पूल होता. त्या पुलाला खूप दिवसापासून पंतप्रधान ग्राम सडक योजनेत त्याला एकदा मंजुरी घेतली होती, पण फॉरेस्टच्या परवानगी नसल्यामुळं ते तसंच पडून होतं. आत्ता कुठंतरी त्याला ते पुलापुरती परवानगी मिळालेली आहे, पुलाचं काम चालू आहे. अशा काही ठिकाणी आहेत ना, अजूनही मी नाही म्हणणार नाही, पण प्रयत्न निश्चित प्रत्येक प्रतिनिधी करत असतो, सरकार त्याला मदत करत असतं. आणि म्हणूनच आमच्या आदिवासींची डेव्हलपमेंट फास्ट व्हावी ह्या दृष्टीनं आम्हाला 9.35% बजेट ह्या ठिकाणी 83 वर्षापासून देतात, पण त्याच्यात कुठं कमी जास्तपणा होत असतो, त्याला सुधारायचं काम चालू आहे. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ. आज विधानसभा भवन परिसरामध्ये हा सर्व आदिवासी बांधव इथे नृत्य करताय, आदिवासी दिन साजरा करताय. कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेसह मी ऋतिक गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.